सरोजा डेली ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज शिरा बनवून दाखवणार आहे. मस्त असा शिरा. त्याच्यासाठी मी इथं एक वाटी रवा घेतला आहे, किसमिस, काजू, बदाम घेतलेला आहे. त्यासाठी मी इथं एक पळी तूप यूज करत आहे. तूप झालं त्याच्यामध्ये आपण रवा घालून घेऊ. रवा छान असा भाजून घ्यायचा क्रिस्पी रंगावर. जास्त त्याला लाल होऊ द्यायचा नाही. मस्त असं छान खमंग भाजून घ्यायचं. पीठ आपण गोडाचा म्हणल्यावर घरातून वास होतो, मस्त खमंग वास मुलांना खायची इच्छा होते. मधून काहीतरी मुलांना बनवून द्यायचं. भाजून झालेला आहे आता बाजूला काढून घेऊ. मस्त गोल्डन कलर आलेला आहे. गॅसच्या आत म्हणजे आत कमी झाला थोडासा हलका भाजून घ्यायचा. सुद्धा भाजून हे बघा, दिसतंय की नाही. आता हा आपण काढून घेऊया साईडला. सगळं आपलं काढून झाला. आता रवा सगळा आपण काढून घेतलेला आहे साईडला. त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये आता मी एक ग्लास पाणी घालते. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाणी उकळून झालं की त्याच्यामध्ये आपण रवा ओतणार आहोत. वरतून साखर घालणार. मग अशी मी त्यामध्ये साखर दाखवायला विसरलेली. वेलची पण थोडस पाणी वर ऍड केलं. पाण्याला उकळी येऊ द्यायची मस्त. पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रवा घालून घेऊ. गोडाचं बनवताना त्याच्यात थोडस नमक टाकून त्याला छान स्वाद येतो. मग या पाण्यामध्ये नमक टाकत आहे. म्हणजे थोडस नमक टाकलं. त्याच्यामध्ये दोन वेलची टाकून घेऊ. मी त्याला कुठून नाही घेतलं, असंच टाकलं. दाताखाली खूप छान पाणी उकळून झालेलं. पाण्याला थोडा त्यामध्ये रवा ऍड करणार आहे. कोणी याला गरा म्हणतो, कोणी रवा म्हणतो. थोडा आपण रवा घालू. एकही त्याची गाठ बनली नाही पाहिजे. मस्त हलवून घेऊ. त्याच्यात थोडस पाणी लागेल आपल्याला, म्हणून थोडस वरतून गरम पाणी घातलेलं. त्याच्यामध्ये साखर ऍड करायची. एक वाटी रव्याला मी पाऊण वाटी साखर घेतली. त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट घालूया. बदाम, काजू, किशमिश.
वरतून आपण अजून 1 चम्मच तूप ऍड करणार आहोत. मस्त असं छान स्ट्रक्चर येणार आहे त्याला. इतकं हे बघा मस्त शिरा बनवून तयार आहे आपला. कढईकडे बघू नका तुम्ही. त्यामध्ये बनलेला पदार्थाकडे लक्ष द्या आणि तुम्ही ट्राय करा. नक्की ट्राय करा. तुम्हाला छान वाटेल. एक वेळ माझ्यासारखं बनवून बघा. मुलंही खुश होतील, घरचेही खुश होतील. हे बघा मस्त शिरा बनलेला. प्रसादासाठी पण तुम्ही करू शकता. प्रसादासाठी करू शकता. हो बघा मस्त असा शिरा बनवून तयार आहे. प्लेटमध्ये मी काढून घेते. सगळं छान बनलेलं. एकदम मऊ मस्त. म्हातारी माणसं, छोटी बच्चे सगळे खाऊ शकतील. तर छान बनलेलं आहे. तुम्ही ट्राय करा. नक्की ट्राय करा आणि मला सांगा माझ्याप्रमाणे बनवून बघितलं कसा झाला. या खायला सर्वांनी गरम गरम शिरा. ओके थँक्स फॉर वॉचिंग.